महाराष्ट्रातील बळीराजा लाडके भाऊ लाडक्या बहिणींना खोपडी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गेल्या 18 ऑक्टोबरपासून तर आज एकादशीपर्यंत काळी दीपावली आंदोलन आपण 16 दिवस झाले। 16 दिवस अन्नत्याग उपोषण, 16 दिवस धरणे आंदोलन आणि आनंदखेडा इथं 3 दिवस धरणे आंदोलन। वयाच्या 34व्या वर्षी 35 दिवस बलिदान देऊन अभिलाल दादा देवरे यांच्या प्रयत्नांना या हरामखोर शासनाने लबाड देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, मंगलप्रभात लोढा, अजित पवार यांनी दखल घेतलेली नाही। कारण यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2014 साली धनगरांना आश्वासन दिलं, आदिवासींना आश्वासन दिलं, ओबीसींना आश्वासन दिलं, एवढंच काय मराठ्यांना आश्वासन दिलं, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्वच आम्ही बाही शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि शेतकऱ्यांसाठी लढणारा बच्चू कडूला सुद्धा सेटलमेंट केलं की काय असं जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला। आणि देवेंद्र फडणवीस सारखा हरामखोर माणूस या आपल्या देशात शोधून सापडणार नाही। कारण यांनी 70,000 कोटी घोटाळा केलेला अजित पवारला सोबत घेतलं, शिवसेना फोडून एकनाथ शिंदेला सोबत घेतलं आणि प्रशिक्षणार्थ्यांना 1,75,000 प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणन नोकरी देऊन असं स्वप्न दाखवून त्यांनी घरचा रस्ता दाखवला। एकनाथ शिंदेंनी घरचा रस्ता दाखवला, म्हणून यांचा आपण जाहीर निषेध करतो। जोपर्यंत माझ्या धनगर बांधवांना एसटी आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार प्रमाणन मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वेळेस माझा शेतकरी राजा तसेच धनगर 2.5 कोटी धनगर बांधव आणि 1,75,000 प्रशिक्षणार्थी यांना सडोकी पडो करतील। ज्या प्रकारे 150 वर्षे राज्य करणारे इंग्रजांना आपण सडोकी पडो केलं, त्याच प्रकारे देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, अजित पवार यांची काय अवकात, यांना सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद दाखवून आपण यांना सडोकी पडो करू। कारण आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 EJ आणि 1948 युडार तसेच अनुच्छेद 2, 23, 25 या कलमांच्या आधारावर आपण लढा देत आहोत। ज्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाई माता होत्या, त्याच प्रकारे माझ्या पाठीमागे सुद्धा भक्कमपणे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून माझी धर्मपत्नी कविता, माझा मुलगा राजेश, भाग्यश्री आणि आई जिजामाता सारखे छत्रपती महाराजांच्या सोबत जिजामाता होत्या, तसं माझ्यासोबत सुद्धा माझ्या आईचा आशीर्वाद आहे। आसरताई पवित्राबाई बहीण आहे, म्हणून मी कोणाच्या भिकेला घाबरत नाही, कोणाच्या धमकीला घाबरणार नाही। माझ्यासोबत संविधानाची ताकद आहे, एवढंच काय माझ्यासोबत गीतेची ताकद आहे। मी गीतेचा अमृत पिलेला आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही।